नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत की आपला फोटो PNG किंवा बॅकग्राऊंड त्याचं रिमूव्ह कसं करून तो डिजिटल कसा बनवायचा. त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. इनशूट नावाचं ॲप्लिकेशन आहे. मी तो ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करा. त्याची लिंक मी तुम्हाला देईल. तर सुरुवातीला आपल्याला हे इनशूट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. इनशूट नावाचं ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर इथे आपल्याला कॉम्बो ॲप्लिकेशन आहे. याच्यात आपल्याला व्हिडिओ एडिटिंगसुद्धा करता येते, फोटो एडिटिंगसुद्धा करता येते. दोन्ही एकत्रच या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला करता येतात. तर आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला फोटोचं सांगेल, नंतर तुम्हाला व्हिडिओचं पण मी तुम्हाला याच्यातून सांगेल. सुरुवातीला आपल्याला फोटोवर ओपन करून त्याच्यावर न्यूवर घ्यायचं आहे. न्यूवर घेतल्याच्यानंतर आपल्याला इथे आपले फोटो शो होतात. आता आपल्याला जे फोटो आपल्याला एडिट करायचा आहे तो फोटो आपल्याला निवडायचा. तर मी माझा एक फोटो निवडतो. आता हे आपण फोटो निवडलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये खूप वेगवेगळे आपल्याला टूल दिसत आहेत. तर ह्यात फिल्टर आहे, ॲडजस्टमेंट, इफेक्ट, बॅकग्राऊंड, स्टिकर. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला याचं PNG बनवायचं, म्हणजे याचं बॅकग्राऊंड आपल्याला काढायचं आहे आणि हा फोटो डिजिटल करायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला खूप सोपी पद्धत आहे. अगदी 2 मिनिटात तुम्हाला मी सांगेल. कटआउटवर घ्यायचं. टूलमध्ये आपल्याला कटआउट, ऑटोमॅटिक ते AI टूल आहे. थोडं थांबू, आपण बघू. आता हे बघा, ऑटोमॅटिक आपल्याला कटआउटनी ऑटोमॅटिक AI टूलनं आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी इंटरनेटची गरज नाही, काही नाही. ऑफलाईन हे तुम्ही ॲप्लिकेशन यूज करू शकतात. आता आपल्याला राईटवर क्लिक करायचं आहे. तर हे या फोटोचं तर बॅकग्राऊंड सगळं इजर झालेलं आहे. इथं आपल्याला सेव्हचं बटन दिसत आहे. याच्या आपण सेव्ह केलं तर हा आपल्याला फोटो सेव्ह होतो, की आपण कोणत्याही पोस्टरवर आपण हे फोटो टाकून डिझाईन आपण करू शकतो किंवा बॅनर करू शकतो. आता हे झालं, आपल्याला PNG आपला सेव्ह झाला आहे. पण आपल्याला आता हाच फोटो आपल्याला डिजिटल करायचा, म्हणजे याच्या मागं बॅकग्राऊंड आपल्याला जोडायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला यायचं आहे बॅकग्राऊंडमध्ये. मित्रांनो, आता इथे तुम्हाला ब्लर दिसतं, कलर दिसतं. त्याच्यानंतर मिक्सिंग कलर आहेत, पॅटर्न आहे आणि टेक्स्च्युअर कलर आहेत. विविध आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आता ब्लरमध्ये पण खूप छान आहेत. 5 ऑप्शन आहेत ब्लरमध्ये. एकदम डिजिटल स्टुडिओसारखा फोटो आपल्याला इथे झालेला दिसतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली कलरमध्येही तुम्ही बॅकग्राऊंड देऊ शकतात. हे बघा, विविध कलर आहेत. विविध कलर घेऊन आपण एकदम डिजिटलमधल्यासारखा फोटो आपला इथे पासपोर्ट किंवा डिजिटल फोटो आपल्याला DPवर ठेवण्यासाठी आपण इथे बनवू शकतो. तर खूप सोपी पद्धत आहे. पुढील व्हिडिओत मी तुम्हाला सगळं सांगेल. याच्यात भरपूर काही व्हिडिओ एडिटिंग आहे, फोटो एडिटिंग आहे, विविध आपल्याला बॅकग्राऊंड दिलेले आहेत आणि AIसुद्धा याच्यात ऑप्शन आहेत. तर मित्रांनो, मी इथे एका कलरवर माझा फोटो सिलेक्ट करून बॅकग्राऊंड बनवला आणि तो आता सेव्ह झालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओत मी तुम्हाला सर्व काही सांगेल. या व्हिडिओत एवढंच. आपल्या